का डावलली गेली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी, कशी जुळली जातीय समीकरण, कोण होणार आणि कसा होणार स्वीकृत नगरसेवक, पहा या सर्वांवर प्रकाश टाकणारी नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार विनोद बिलावर यांची रोखठोक मुलाखत लवकरच आर चॅनलवर। आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात। की विनोद बिलावर यांनी बंडखोरी केली। बंडखोरी करणे माझा काही हेतू नव्हता। नाही, त्या दिवशी जर साहेबांनी फोन उचलला असता, मला विचार मांडता आला असतं। खरं तर हितच खरं डावपेच त्या पक्षातल्या काही रणनीती आपल्या लोकांच्या तिथंच कळते। विरोधकांना फायदा होईल असं आता काही बोललं जातं। मुळात मी जरा जातीवरती बोलतोच। आज एखादा पक्षाचे 22 उमेदवार नगराधीशसह बॅकफुटला जात आहे, याला कारण तिथले कारभार करणारे कारभारीच। विरोधकांना असं वाटेल की आपण बोटात तोंड घालायचं काय, बोट तोंडात घालायचं। ज्यावेळेला एखादी स्पर्धा असते त्यावेळेला एका खेळाडू पाय देतोय, तसं पाय देण्यासाठी एका कार्यकर्त्याची तिथं साहेब मला बळी दिली गेली आहे असं मला शंका वाटत आहे। खंगाळे साहेबांचं प्रभाग क्रमांक 6, नरेंद्र भद्रापुरेंचं प्रभाग क्रमांक 7 ही भविष्यात कुठेतरी नगराधीश होतील म्हणून या दोन्ही प्रभागातलं कोणाने रीग मला ह्यातली सगळी माहिती असलेले प्रभाग आहेत। तुम्ही निवडून आलात तर तुम्हाला परत पक्षात तुम्ही जाणार का? जरी एकटा लढत असलो तर पाठीमागे माझ्या अदृश्य शक्ती जी आहे, काय झाले हे दोन्ही गट आता आजच्या घडीला माझ्या दृष्टिकोनानं विरोधक आहेत। की ताईंनी असा का निर्णय घेतला की एससी कास्टच्या मूळ जे एससी त्यांना दाखला दिला नाही। जर विनोद बिलावर जर आमच्याकडे असते तर आज आम्ही त्यांना तिकीट दिलं असतं असंही त्यांनी वक्तव्य केलं। जनसुराज शक्तीकडे असा उमेदवार नाही असं काय नव्हता। प्रेमा विटेकरी, अजितदादा विटेकरी, दिगंबर विटेकरी असे अनेक लोक जनसुराजमधून उभारून राहू शकले असते। की मी नॉनव्हेज पण खातोय आणि माझ्यासोबत लिंगायत समाजाचा माणूस बसून व्हेज खाणारे पण आहे। कधीही तिन्ही भेदभाव कधी नॉनव्हेज खाताना केलं नाही। म्हणजे कॉप्ट होण्यासाठी, कॉप्ट मी कसं होईल त्याच्यासाठी आमच्यासारख्या लोकांच्या वरती अन्याय झालेला आहे। हे मूळ जे एससी कास्ट मधले आहेत त्यांना जर तिकीट आज जरी त्यांनी दिलं तर मी आपल्या माध्यमातून सांगतो, त्यांनी जर तिकीट दिलं तर त्या क्षणाला माझा त्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा असेल। म्हणजे नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आम्हाला उपनगराध्यक्षपद मिळालं, पण ज्यावेळेला जनतेतून नगराध्यक्षपद मिळत आहे त्यावेळेस का जातीवादाचं हे राजकारण पेरलं जात आहे। नमस्कार। नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार ज्यांनी अर्ज भरल्यानंतर गडिंग्लजमध्ये एक राजकीय खळबळ उडाली, असे उमेदवार आपल्यासमोर आज हजर आहेत। श्री विनोद सुंदराबाई रामू बिलावर, आपलं खूप खूप स्वागत आहे सर। नमस्कार। आर चॅनलचं व गडिंग्लज शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना वंदन करून मी आता ही मुलाखत सुरू करत आहे। मला तुम्हाला पहिला असा प्रश्न विचारायचा की तुम्ही काय तुमची राजकीय पार्श्वभूमी, की तुम्हाला ह्या राजकारणाची नेमकी आवड कधी लागली, म्हणजे कशापासून? मी साहेब शालेय जीवनात असतामध्ये आईंना 1991ला नगरसेवकाची उमेदवारी आरक्षण पडल्यानंतर एससी मधून मिळाली होती। बरं। त्यावेळी स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांनी राजश्री शाहू आघाडी म्हणून स्थापना केली होती आणि त्यावेळेला आईला आमच्या उमेदवारी दिली होती। तिथून आमची राजकीय प्रवासाला सुरुवात झाली। तुम्ही आता आईंचाच उल्लेख केलात वगैरे, तर म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला राजकीय वारसा आहे, घरापासूनच तुम्हाला राजकारणाचे बाळकडू तुम्हाला मिळालेले आहे। असं बोललं जातं की गेल्या वेळी तुम्ही जनता दलामध्ये होतात, आता सध्या राष्ट्रवादीमध्ये गेलात आणि सगळं काही सुरळीत चालू असताना अचानकच गडिंग्लजच्या राजकारणात एक खळबळ उडाली की विनोद बिलावर यांनी बंडखोरी केली। हे करण्याचं नेमकं कारण काय? मी पहिल्यांदा आपल्याला सांगू इच्छितो की बंडखोरी करणे हे माझा काही हेतू नव्हता। बरं। आपण राष्ट्रवादीमध्ये काम करत होतो। कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाला आपलं काम एकदम शहरातले सर्व प्रश्न समजावून घेऊन सांगून सोडवण्यासाठी आम्ही एक साधा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो। बरं। मी कधी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी डोक्यात ठेवून कुठलं आजपर्यंत काम करत आलेलो नाही। नगराध्यक्ष हे तुमच्या डोक्यात होतं? अच्छा। पण काम करत असताना 6 ऑक्टोबर 2025 त्या दिवशी राजेंद्र प्रसाद रोडला खंगाळे साहेब माजी नगराध्यक्ष यांच्या वार्डामध्ये गटरचं उद्घाटनाचं काम होतं आणि मला त्या ठिकाणी उद्घाटन म्हणून कार्यकर्ते म्हणून मला बोलवलं होतं। अच्छा। आणि मी कार्यकर्ता म्हणून तिथं गेलो आणि योगायोगानं त्या दिवशी आरक्षण पडलं, हे अनुसूचित जातीसाठी पडलं। अनुसूचित जातीचं आरक्षण पडल्यानंतर आपल्याला माहित होतं की गडिंग्लज शहरातलं राजकारण करत असताना मुश्रीफ साहेब देतील तो निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल। त्यामुळं
पहिल्यांदा काय आम्ही ते विचार केला नाही की बाबा आपण नगराध्यक्ष पदाचे इलेक्शन लढवावं लागेल, पण लोकांच्या हातून उठाव व्हावं लागलं. आणि ज्या वेळेला गडिंग्लज शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाव आली त्यावेळेला त्यामध्ये नाव घेतलं गेलं विनोद बिलावर, दुसरं नाव घेतलं महेश सलवादे, दीपक कुराडे व रेश्माताई कांबळे अशी 4 उमेदवारांची नावं घेतल्यानंतर मी त्याच दिवशी योगायोगानं मुंबईला जाण्याचा योग आला आणि मंत्रालयाच्या झाल्यानंतर आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या समोर आम्ही तिथे गेलो आणि त्या दिवशी साहेबांनी पण सांगितलं की आपल्या पक्षात 4 जण इच्छुक आहेत. अच्छा. त्यानंतर त्या व्यतिरिक्त मी पुढे काय फार त्याच्या विषयावर बोललो नाही. मी सातत्यानं आपली सामाजिक कामं माझा व्यवसाय सांभाळत आपण करत असताना अनेक लोक म्हणत होते की भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा SC कास्टला जनतेतून नगराध्यक्ष पदाचं आरक्षण मिळालेलं आहे. म्हणजे याच्या अगोदर आरक्षण नगराध्यक्ष पदासाठी, याच्यापूर्वी आरक्षण नगराध्यक्ष पदाचं होतं. अच्छा. पण त्यावेळेला आदरणीय स्वर्गीय श्रीपतरावजी शिंदे साहेबांनी सर्वसामान्य महार कुटुंबातला आदरणीय बापूसाहेब मेत्री अच्छा ह्यांना त्यांनी नगराध्यक्ष केलं होतं, पण ते नगरसेवकातून नगराध्यक्ष झाले होते सर. अच्छा. हा थेट नगराध्यक्ष नव्हते. बरोबर. त्यावेळी नगरसेवकाची मधून प्रामुख्याने नगराध्यक्षाची निवडणूक केली जात होती. अच्छा अच्छा. मग तुम्ही जेव्हा पक्षश्रेष्ठींशी जेव्हा चर्चा झाली तुमची की बाबा 4 जण इच्छुक आहेत, तेव्हा तुम्हाला काय उत्तर मिळालं? माझं काम करत असताना मी ज्या पक्षात काम करत होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, त्या पक्षातले संघटनात्मक जे प्रमुख आहेत, उदाहरणार्थ शहर अध्यक्ष, युवक शहर अध्यक्ष, महिला शहर अध्यक्ष, त्यानंतर प्रमुख मान्य श्री किरणा कदम, मान्य श्री उदयना जोशी, मान्य श्री सुरेशण्णा कोळकी व बसवराजांना खंगावे, ह्या सर्वांना मी भेटलो आणि त्यांनी सांगितलं की तू सातत्यानं लोकांच्या संपर्कात राहून लोकांचा कौल तपासून बघ. आणि ज्यावेळेला मी संपर्क साधायला लागलो, माझा व्यवसाय सांभाळत मी काम करत असल्यामुळं अनेक लोक व्यवसायाच्या निमित्ताने भेटत होते आणि चर्चा होत होती की SCचं आरक्षण पडलेलं आहे, तर ह्यावेळेला तुम्हाला संधी आहे, तुम्ही बघा. तेव्हा मी प्रत्येक वेळा म्हणत होतो की वरिष्ठ काय निर्णय घेतील त्याप्रमाणे आपल्याला ऐकावं लागेल, शिस्तबद्ध पद्धतीने जावं लागेल. असं घडत फॉर्म भरण्याचा योग आला आणि आपण त्या दिवशी फॉर्म भरला. पण ज्या दिवशी आपण फॉर्म भरला त्यावेळेला आम्हाला पण असंच वाटत होतं की पहिले जे 4 लोक आहेत हे मूळ SC आहेत, जे लोकांनाच कुणाला तर तिकीट मिळेल. मग आपण फॉर्म भरला पक्षाचा. गडिंग्लज नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदाचा पहिला फॉर्म माझा स्वतःचा भरला आणि सोमवारी ज्यावेळेला मी परत एक पक्षाकडून फॉर्म भरला त्यावेळेला मला असं कळालं की 2 लोक जे मूळ SC कास्टचे नाहीत, म्हणजे अनुसूचित जातीचे जे मूळ नाहीत, त्या लोकांनी काहीतरी फेरफार करून OBCचा दाखला असताना बनावट SC कास्टचा दाखला करून अनेक जो खरोखर हिंदू लिंगायत असं त्याच्या दाखल्यावरती उल्लेख आहे, हिंदू लिंगायत ब्राह्मण असं उल्लेख आहे, त्या माणसाला म्हणजे त्या कार्यकर्त्याला असं काय वाटलं की त्यानं SC कास्टचा दाखला काढला. म्हणून मला त्या दिवशी वाटलं की आपण आता इथं काहीतरी हे होतो आहे, म्हणून मी अपक्ष फॉर्म त्या दिवशी भरला. पण मी अपक्ष फॉर्म साहेब 2:34 भरला, कारण मी 1 वाजल्यापासून आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या मोबाईलवरती पर्सनल त्यांच्या मोबाईलवरती सातत्यानं कॉल करत होतो. आदरणीय मुश्रीफ साहेबांचे 2 PA आदरणीय मुन्ना साहेब, आदरणीय इम्रान साहेब, ह्या दोघांना मी सातत्याने कॉल करत होतो. मला इम्रानचा एक मेसेज आला की मी साहेबांच्या बरोबर नाही, तुम्ही मुन्ना साहेबांना. मुन्ना साहेबांना मी कॉल करत असताना त्यांनी म्हटले मी थोड्या वेळाने कॉल करतो. नंतर मी त्यांना टेक्स्ट मेसेज केले की फार महत्वाच्या विषयावर बोलावं लागणार आहे, कारण राजकीय परिस्थिती मी शहरात फिरत असताना मला लोकांनी सांगितलेली जी भूमिका होती ती मला साहेबाला त्यापूर्वी स्पष्टीकरण देऊन सांगता आलं होतं. फक्त मी उमेदवार आहे. आणि ज्या वेळेला मुलाखत घेतली मुश्रीफ साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये, त्यावेळेला ही जी 4 नावं होती हीच 4 नावं होती. आणि त्या दिवशी मला असं कळालं ज्या उमेदवारानं मुलाखतीला अर्जही दिला नव्हता, त्यानं मुलाखतीचे 2000 रुपये पैसेही भरले नव्हते, त्या उमेदवार कधीही मुश्रीफ साहेबांची 2009, 2014, 2019 आणि 2024 मुश्रीफ साहेबांना एक मत द्या असं देखील म्हटलेला उमेदवार नव्हता. त्याला ज्या उमेदवारी देण्याचा काही कट कारस्थान रचण्याचं मला कळालं, त्या दिवशी माझ्या मनामध्ये बंडखोरीचं एक सूर्यप्रकाश जसं उमळते तसं माझ्या मनात त्याविषयी साहेब प्रकाश पडला. तुमची भूमिका पक्षामध्ये समजून गेलं नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नाही, त्या दिवशी जर साहेबांनी फोन उचलला असता, मला विचार मांडता आला असतं. त्यानंतर साहेब उचलत नसताना मी आदरणीय किरणा कदमांना फोन केला, आदरणीय राजोना खंगावे साहेबांना फोन केला. ते म्हटले की हा तुझा प्रश्न असेल तर तू साहेबांना एकदा बोलून बघ. आणि साहेब त्या दिवशी माझा फोन उचलला नाही, त्यामुळे माझ्या भावना साहेबांच्या पर्यंत मला पोहोचवता आल्या. मग तुम्ही जेव्हा अपक्ष म्हणून फॉर्म भरला त्याच्यानंतर काही माननीय मुश्रीफ साहेबांनी याच्यावर काही प्रतिक्रिया दिली?
खरं तर हितच खरं डावपेच त्या पक्षातल्या काही रणनीती आखलेल्या लोकांच्या तिथंच कळते. ज्यावेळेला मी अपक्ष फॉर्म भरला त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा छाननीची सुरुवात झाली, छाननी सुरुवात झाल्यानंतर छाननीच्या याला जे खरोखर बनावट दाखले घेऊन बनावट उमेदवार ज्यावेळेला आले त्यांच्यावरून लढण्याची ताकद कोल्हापूर जिल्ह्यात आदरणीय शाहू महाराजांनी दिलेली होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली होती. कारण शाहू महाराजांनी ब्रिटिशकालीन असताना मागासवर्गीय लोकांना, दीनदलित वंचित लोकांना आरक्षणाचा लाभ देणारे पहिले राजे म्हणजे आदरणीय शाहू महाराज. बर, आता मला सांगा की तुम्ही बंडखोरी तर आता झालीच आहे, तुम्ही आता अपक्ष म्हणून निवडत 2 दिवसात तुम्हाला चिन्ह पण मिळेल. राष्ट्रवादी सोडून तुम्ही आता स्वतंत्र लढणार आहात, तर काय तुमचा मुख्य संदेश असेल? भारत स्वतंत्र झाल्यानंतर 75 वर्षानंतर आपल्याला आरक्षण मिळालं. ह्या आरक्षणाच्या मूळ जे खरोखर पात्र लाभार्थी म्हणजे उमेदवार आहेत, अच्छा, त्या उमेदवाराला जर उमेदवारी साहेब दिली असती तर माझी बंडखोरी झालीच नसती. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला मी छाननीमध्ये आवाज उठवला त्यावेळेला गडिंग्लज शहरातील तमाम नागरिकांच्या मनात शंकेची पाल त्या दिवशी पहिल्यांदा चुकचुकली की नेमकं काहीतरी इथं गोड बंगाल आहे. म्हणजे गडिंग्लज मध्ये याची चर्चा, गडिंग्लज मध्ये 11 वाजता मी छाननीला हरकत घेतली. अच्छा, संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत त्याशी मंगळवार होता, व्यापारपेठ आपली बंद होती. सर्व व्यापारी नगरपालिकेच्या परिसरामध्ये असं 4-4, 5-5 लोक करून असं चौकात उभारून ह्याची चर्चा व्हायला लागली. अच्छा, आणि सर्वात महत्वाचं त्या दिवशी पत्रकारांना खरा बनावट दाखला कसा निघाला याची चुनचुन त्या सर्व आपल्या माध्यमातून जनतेला त्या दिवशी कळालं. मला आता परत एक तुम्हाला मगाशी म्हणलात की 4 उमेदवार तुमचे होते, बरोबर, 4ही SC प्रवर्गातले होते. मग समजा तुम्हाला न सोडून जर ह्यातल्या एखाद्या उमेदवाराला जर उमेदवारी दिली असती तरी तुम्ही बंडखोरी केली असती का? अजिबात नाही. जर त्या 4 उमेदवारांना मुश्रीफ साहेबांनी बोलवून सांगितलं असते की तुम्ही कार्यकर्ते आहात, ज्या दिवशी पक्ष स्थापना झाली त्या दिवशीपासूनचा मी कार्यकर्ता आहे, बरोबर, पण अनेक कार्यकर्ते त्यानंतर आले पक्षात. दीपक कोराडे तर भाजपमधून नगरसेवक होऊन आला होता, तुला पण तिकीट दिले असते तर मला काय हरकत नव्हती. महेश होता, रेश्माताई होते, पण ह्यांना कुणालाही तिकीट न देता जर दुसऱ्याला दिली म्हणून तर मी बंडखोरी केली सर. अच्छा अच्छा, मग तुम्ही दुसऱ्या कुठल्या एखाद्या विरोधी पक्षाशी काही तुमचं बोलणं झालं की का अपक्ष म्हणूनच तुम्ही हा जो निर्णय घेतलाय, हा निर्णय घेण्यापाठीमागचं काही कारण? मी कुठल्याही पक्षाशी बोललेलो नाही याबद्दल. बरोबर, कारण एक पक्षात होतो, त्या पक्षाने उमेदवारी मला शेवटच्या 10 मिनिटात दिली. मला अनेक पक्ष म्हणत होते की तुम्ही आमचा विचार करायला पाहिजे होता, पण मी त्यांना सांगितलं की मी जिथं राहतो तिथं प्रामाणिक राहतो. जोपर्यंत मला त्यांनी डावळत नाही तोपर्यंत मी कुठलाही विचार करतो. त्यांनी डावळल्यानंतर पण ज्यावेळेला मी हरकत घेतली त्यावेळेला पण मला असं वाटत होतं की मला अनेक लोक येऊन भेटून सांगत होते की तुम्ही जो आवाज उठवलेला आहे हा कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नेत्यांना न पटलेला आहे. अच्छा, मग मला वाटलं की आपले नेते आदरणीय मुश्रीफ साहेबांना देखील असं वाटेल आणि माघारीपर्यंत जे खरोखर बनावटची दाखले काढून उमेदवार म्हणून आले आहेत त्यांना थांबून आपल्या ह्या 4 मधले कुणालाही उमेदवारी दिली असती तर त्या दिवशी मी खुशीनं माघारी घेतलो असतो. कारण मला एक अभिमान वाटला असता की SC समाजातल्या कुठल्या तरी जी खरोखर पक्षातले कार्यकर्ते आहेत त्यांना उमेदवारी मिळाली, आपण आता माघारी घेऊ. आता खरं तर आज विनोद बिलावर हे नाव आज गडिंग्लज मध्ये चर्चेचं झालेलं आहे. आज प्रत्येकाच्या तोंडात विनोद बिलावर आणि त्यांची बंडखोरी, कारण हे सगळं अनपेक्षित घडलेलं आहे. म्हणजे कुणाच्याही म्हणजे ध्यानीमनी नसताना तुम्ही दोन्ही उमेदवारावर आक्षेप घेतलात आणि तिथून पुढे एक वेगळीच राजकारणाची दिशा बदललेली बघायला मिळते. असं म्हटलं जातं की तुमच्या थेट बंडखोरीनं विरोधकांना फायदा होईल असं आता काही बोललं जातं. याच्यावर तुम्हाला काय सांगावं असं मी आपल्या माध्यमातून स्पष्ट करू इच्छितो की ह्यामध्ये विरोधकांचं किंवा सत्ताधारीचं असं काय मी भेदभाव मानणार नाही. कारण आत्ताची ही लढाई ह्या पक्षाची किंवा त्या पक्षाची नाही. ही लढाई गडिंग्लज शहरातले स्वाभिमानी 28,680 पेक्षा जास्त जे मतदार आहेत त्यांचा हा निर्णय आहे. त्यामुळे माझी बंडखोरी ही अपक्ष म्हणून असली तर ह्या जनतेच्या मनातला मी नगराध्यक्ष होणार आहे. अच्छा, म्हणजे गडिंग्लज मध्ये आता काही वर्तमानपत्रातनं सुद्धा मध्ये, कारण एकतर नगराध्यक्ष पदाचं लवकर नाव जाहीर होत नव्हतं, जातीय समीकरणं काही मांडली गेलीत, असं काही त्याच्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? साहेब आता खरोखर तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय. मुळात मी जरा जातीवरती बोलतोच, कारण राजकारणामध्ये जातीचं हे पुरोगामी गडिंग्लज असल्यामुळे कधी ह्यापूर्वी झालेलं नव्हतं. पण आता आम्हाला कळून चुकले साहेब की SCचं आरक्षण मिळाल्यानंतर पण हेच होत आहे.
आणि नुसता गडिंग्लज शहरात नाही, गडिंग्लज शहरातील तालुका गडिंग्लज, आजरा, चंदगड मधून मला अनेक लोकांचे फोन यायला लागले. आणि त्या म्हणजे जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, जिथं खरोखर मराठा असू दे, लिंगायत असू दे, जो ओपन मधला क्रायटेरिया येतो तो देखील बनावट दाखला काढून किंवा आपल्या पत्नीला बनावट दाखला काढून जो आरक्षण पडलाय तोच कसा दाखला काढायला लागलाय ह्याचं जरा कुठंतरी चौकशी झाली पाहिजे. आणि मी या 3 तारखेनंतर निवडणूक झाल्यानंतर मी नगराधीश पदावर जेव्हा बसणार तेव्हा माझं संविधानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी संविधान आहे त्या संविधानाशी अधीन राहून मला जेव्हा पद मिळेल तेव्हा माझ्या हातात एक संविधानातून काम करण्याची ताकद जेव्हा मिळेल त्यावेळेला मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी खरोखर ज्यांचे दाखले बनावटगिरीनं काढले आहेत त्यांचा पर्दाफाश करून जे मूळचे त्या समाजातले आरक्षणातले उमेदवार असतील त्यांच्या पाठीमागं मी ठामपणे त्यांच्या भूमिकेच्या माध्यमातून ठामपणे त्यांच्यामध्ये राहण्याचा मी निश्चय ज्यावेळेला माझ्यावर आणण्यात झालाय. असं मी ज्यावेळेला घेतलो त्यावेळेला माझ्या पाठीमागं कोल्हापूर जिल्ह्यातले तमाम दीनदलित लोकांचा, वंचित लोकांचा, बहुजन लोकांचा मला फोन आलाय. इथं मला आता कळून चुकलेलं आहे की इथून पुढची माझी लढाई फक्त गडिंग्लज शहरापुरता राहणार नाही. मला कोल्हापूर जिल्ह्यातून ज्या ठिकाणी कुठं अन्याय होत असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, त्या ठिकाणी मला त्यांच्या पाठीमागे उभा राहणार. आता सध्या तर निवडणुकीचं वातावरण आहे. आज तुम्ही अनेक प्रभागात तुम्ही प्रचार सुरू केला आहे. नगराध्यक्ष हा गडिंग्लज शहराची ओळख असतो. खरं तर एकतर विकासाचा केंद्रबिंदू असतो. तुम्ही गेले अनेक वर्ष, तुम्हाला तर राजकीय वारसा आहे, अनेक सामाजिक कामातनं तुम्ही पुढे आलात. काय आता विकास कामं तुम्ही घेऊन जनतेसमोर जाणार आहात की बाबा काय अजेंडा तुमचा? मी गडिंग्लज शहरात ज्यावेळेला प्रत्येक प्रभागात जात आहे त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न मला लोक म्हणतात की जी अमृत 2 योजनेमधून पाणी पुरवठ्याची पाईपलाईन टाकली जात आहे, पाण्याची टाकी उभा केली जात आहे, त्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न ज्यावेळेला ही योजना मंजूर झाली त्यावेळेला तर लोकप्रतिनिधी कोण नव्हते, प्रशासन होतं. प्रशासन असल्यानंतर त्यावेळेला सर्व अधिकार इथले स्थानिक आमदार हाताळणे मुश्रीफ साहेबांना होता. मुश्रीफ साहेब तर काही येऊन काम बघू शकत नव्हते, पण त्या लोकांनी पक्षातल्या काही प्रमुख लोकांना सांगून ठेवलं होते की काम करत असताना आपण लक्ष द्यावं. पण माझं सरळ आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो, ज्यांना सांगितलं गेलं होतं त्यांनी नगरपालिकेत रोज बसून राहत होते पण विकास कामाच्या दृष्टिकोनानं साहेब त्यांचं कधी लक्ष नव्हतं. त्यांचं लक्ष मी ज्या वार्डात राहिलाय त्या वार्डातून मी कसं एकटा निवडून येऊ ही अशी बघणारी प्रवृत्ती त्या कार्यकर्त्यांची होती. त्याचा फटका आज राष्ट्रवादीला बसल्याशिवाय राहणार नाही. पण ह्याकडं जाणून बुजून दुर्लक्ष केलं, काय त्या कॉन्ट्रॅक्टरला सांभाळण्यासाठी दुर्लक्ष केलं, हे मी व्यासपीठावर योग्य वेळी बोलीन पुरावीन. आता मला फक्त काय म्हणायचं आहे की ही नुसता एक योजनेतल्या त्रुटीमुळं आज एखादा पक्षाचे 22 उमेदवार नगराधीश बॅकफुटला जात आहे. याला कारण तिथले कारभार करणारे कारभारी असेल. अजून काही तुम्ही विकासाची अजेंडा काय जाहीरनामा गडिंग्लजच्या विकासासाठी? गडिंग्लज शहरातला जाहीरनामा साहेब मी 1 मिनिटात तो आपल्या समोर मांडू शकत नाही. त्यामुळे माझा जाहीरनामा येत्या 1-2 दिवसात मी सर्व मतदार बंधू भगिनींच्या घरात माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोहोचेल. पण तरी पण मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. वीज, पाणी आणि रस्ता ह्याच्यासाठी तर नगरपालिकेची स्थापना झाली आहे. मूलभूत गरजा. इथं तर काय सहकार क्षेत्राचं आपल्याला काय बोलायची आवश्यकता नाही. इथं काय आरोग्यात 100 कोटीला काय जाऊन केलं ह्याची बोलायची आवश्यकता नाही. हे तर काम करत असताना ह्या व्यतिरिक्त महिलांच्यासाठी काय योजना आहे ते माझ्या डोक्यात आहे, ते मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध करेन. युवक वर्गांसाठी काय करायचं आहे ते माझ्यासाठी माझ्या म्हणजे जाहीरनाम्यामध्ये असणार आहे, ते मी समोर जाऊन लोकांच्या समोर मांडेन. आजच्या समोर मी आपली जर एखादी जाहीरनामा मांडले तर लोकांना वाटेल की ही जाहीरनामा ह्या पक्षातली होती, हिने हे मांडलेलं आहे. आज देखील माझ्याकडे जाहीरनाम्याची प्रिंट तयार आहे. म्हणजे तुमची एक विकासाचं विजन माझ्याकडे तयार आहे. आणि ज्या वेळा माझं विजन लोक ऐकतील त्यावेळेला ज्यावेळा विजन वाचलं जाईल त्यावेळा विरोधकांना असं वाटेल की आपण बोटात तोंड घालायचं काय बोट तोंडात घालायचं, असं माझं एक विजन असणार आहे. आणि ना भूतो ना भविष्य असं मी 5 वर्षात साहेब काम करून दाखवीन की येणाऱ्या डॉक्टर घाळी साहेबांच्या पासून आतापर्यंत जेवढे नगराचे झाले त्यांच्यामध्ये ज्या लोकांनी काम केलं त्यामध्ये आदरपूर्वक एक अनुसूचित जातीच्या नगराधीशचं नाव कोरलं जाईल असं मी साहेब करून दाखवू शकतो. तुम्ही निवडून आलात तर तुमचा पहिला निर्णय काय असेल? गडिंग्लज शहरातील जी जनता म्हणत आहे की आपल्याला पारदर्शक कारभार विकास झाला पाहिजे. ज्यावेळेला आपण नगरपालिकेमध्ये जातो त्यावेळेला ह्या टेबलला जावा त्या टेबलला जावा असे जे काही प्रश्न असतात ते कुठलेही प्रश्न मी नगराध्यक्ष म्हणून कुठल्याही नागरिकाला सांगणार नाही. मी पहिल्यांदा व्हॉट्सअपच्या माध्यमातून येणाऱ्या सकाळच्या तक्रारी, ज्यावेळेला मला संविधानिक पद असतो त्यावेळेला आपल्याकडे स्टाफ असतो, त्या स्टाफला आपण सक्त सूचना देऊ
की 24 तासाच्या आत जर सदरची योजना जी तत्काळ सोडवण्यासारखी आहे ती सोडवलीच पाहिजे. त्याच्यात कुठेही तोडजोड केली जाणार नाही. अन्यथा त्या कर्मचाऱ्यावरती कारवाई जी काय करावं लागेल, तो भलेही किती माझ्या जवळचा असेल किंवा तो कुठल्याही उच्च पदस्थ अधिकारी असेल तर त्याची काही केली जाणार नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही कामामध्ये, प्रशासकीय कामामध्ये एक पारदर्शकता आणण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. हो साहेब. की प्रभाग 1 पासून मी साहेब सुरू करतो. प्रभाग 1 हा लक्ष्मीपासून सुरू होतोय आणि मदिनानगरपर्यंत संपतोय. तिथं ऑलरेडी तो प्रभाग वाढीव भागातून इलेक्शन झालेला प्रभाग आहे. त्यावेळेला जेव्हा निवडणूक शहराच्या हद्दवाढ झाली त्यावेळेला त्या 2 प्रभागामध्ये मी काम केलेलं आहे. त्यामुळे मला तिथली प्रश्नाची सगळी जाणीव आहे. प्रभाग 2 मी स्वतः राहिला आहे. त्या प्रभागामधले म्हटले सर्व प्रश्न मी जाऊन आहे. प्रभाग 3 मध्ये आणि प्रभाग 2 मधलं आमचं एक घर प्रभाग 3 मध्ये आहे. त्यामुळे 3 मध्ये आमची आई ह्यापूर्वी निवडून आली होती. त्या प्रभागातलं मला सगळं जाणून आहे. प्रभाग 4 मध्ये तर मी अपार्टमेंटचं माझं स्वतःचं काम चालू आहे. मी रोजचं त्या 4 मध्ये संपर्क असतोय. त्यामुळे तिथली काय अडचण नाही. प्रभाग 5 मध्ये जायचं म्हटलं तर प्रभाग 5 मध्ये तरी माझं घरा टू घर संपर्क आहे. त्या ठिकाणी जे दोन्ही पक्षांची उमेदवार आहेत तर आता लोक म्हणा लागलेत की त्या एका पक्षाला उमेदवार एवढा वीक दिलाय साहेब की तिथं खरोखर म्हणजे ज्यावेळेला एखादी स्पर्धा असते त्यावेळेला एका खेळाडू बाय देतोय तसं बाय देण्यासाठी एका कार्यकर्त्याची तिथं साहेब मला बळी दिले गेले असं मला शंका वाटत आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक 6 तर प्रभाग क्रमांक 6 हे खंगाळे साहेबांचं आहे. खंगाळे साहेबांचं प्रभाग क्रमांक 6, नरेंद्र भद्रापुरेंचं प्रभाग क्रमांक 7 या 2 प्रभागाची जी रचना आहे या दोन्ही प्रभागाची रचनामध्ये ही 2 जी आता मी नावं घेतली ही भविष्यात कुठेतरी नगराधीश होतील. म्हणून या दोन्ही प्रभागातलं कोणाने रीग मला ह्यातली सगळी माहिती असलेले प्रभाग आहेत. आणि गडिंग्लज शहरातली मध्यवर्ती ठिकाणमधले 2 आहेत. ह्या ठिकाणी व्यापारी वर्ग फार आहे. त्यांचा माझा रोजचा दैनंदिन संबंध येत असतो कोणत्या ना कोणत्या कारणानिमित्त. त्यामुळे ह्या 2 मतदारसंघानंतर प्रभाग क्रमांक 8 आहे. प्रभाग क्रमांक 8 तर आमचा भाऊबंद असलेला दलित महार समाज, त्याच्यानंतर सगळे वंचित त्या ठिकाणी राहिले आहेत. आणि त्या वार्डामध्ये एक ओपन महिलाचा वार्ड असताना देखील त्या ठिकाणी दोन्ही ओबीसी गटातले 2 महिलांना तिकीट दिलं गेलेलं आहे. त्या ठिकाणी ओपन असताना देखील कुठलीही ओपन महिलाला बाहेरचं दिलं नाही. त्या असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू देत, त्या ठिकाणी मरुगबाईची यात्रा करताना तिथले कार्यकर्ते असू देत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी आजपर्यंत काम केलेलं आहे. त्यामुळे सर्वाधिक मदत ते मला जर कुठे मिळणार असेल तर ते प्रभाग क्रमांक 8 मध्ये मिळणार आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक खाल नदी व्यस्त आहे. नदी व्यस्त भाग म्हणजे जुना गडिंग्लज. आम्ही जन्मलो गडिंग्लज मध्ये. आज माझं वय 48 आहे. त्यामुळे त्या भागातले सगळ्या कार्यकर्त्यांशी माझे जुने संबंध आहेत. तिथून अनेक समाजातले लोक मला सांगत आहेत की तुमच्यावर अन्याय झालाय, आम्ही पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आज तुमचा समाजावर आलाय, उद्या माझ्या समाजावर येईल. असं हा 9 पर्यंत आहे. त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 10. प्रभाग क्रमांक 10 मध्ये तर माझं 2007, 8, 9 ला माझं मेडिकल होतं. 10 वर्ष माझं मेडिकल असल्यामुळे तिथले सगळे डॉक्टर लोक, त्या भागातले सगळ्या मतदारांचा माझा संपर्क आहे. आणि प्रभाग क्रमांक 11 जो वाढीव हद्दीतलाच भाग येतोय, पोर्ट कॉलनी वगैरे येते. म्हणजे गडिंग्लज शहरातला असला कुठलाही प्रभाग नाही की तिथं माझा जनसंपर्क नाही. बरोबर. आणि जे आता सगळ्या गडिंग्लज शहरातून प्रभागातून जो मला उत्साहीपूर्वक जे मला मदत करण्याची किंवा एक मतदान देण्याची जी मतदारांची जी इच्छा आहे ते बघून मला कुठल्या मतदारसंख्यात आता असं होईल की मी मतदार जास्त देऊ काय तू मतदान जास्त, त्या वार्डातल्या प्रभागातल्या मतदारांच्या मध्ये ईर्ष्या लागेल. म्हणजे असा एक कुठलाही प्रभाग नाही की बाबा तुम्हाला तिथं रिस्पॉन्स नाही असं नाही. सगळ्या प्रभागात जास्त मिळणार आहे. तुमचा संपर्क आणि यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रभागात तुम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळणार आहे. अगदी असा ठाम विश्वास आहे. ठाम विश्वास. एक तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारतो की उद्या निवडणूक लागेल, निकाल लागेल, तुम्ही निवडून आलात तर तुम्हाला परत पक्षात तुम्ही जाणार का? आता हा निर्णय साहेब ज्यावेळेला घेण्याची परिस्थिती येईल त्यावेळेला आज मी जरी एकटा लढत असलो तर पाठीमागे माझी अदृश्य शक्ती जी आहे त्या अदृश्य शक्तीला मी महालक्ष्मीच्या मंदिर समोर बोलून त्या अदृश्य शक्तीतल्या लोकांना मला विचारावं लागेल. गडिंग्लज शहराच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण तू मदत केलात म्हणून तर मी नगराध्यक्ष पदावर आलेलो आहे. ती मदत करत असताना मला ज्या ज्या लोकांचे आज सहकार्याची भूमिका घेऊन माझ्यासाठी जे जे उमेदवार लोकांनी माघार घेतले आहेत त्या सर्वांना बोलून घ्यावं लागेल. आणि त्यावरचा निर्णय साहेब मी त्या दिवशी मला जे जनता निवडून देणार आहे त्या जनतेला विचारल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेणार नाही. म्हणजे अजून तुम्ही आता काही ठरवलं? आता मी कुठलीही गोष्ट याबाबतीत ठरवलेली पहिला एकच आहे, विजयी भव, गुलाल आपलाच. अच्छा. विरोधी गटाला तुम्हाला काही सांगायचं आहे का या मुलाखतीच्या माध्यमातून? नाही, मला विरोधी गटाला आता काय झालं हे दोन्ही गट आता आजच्या घडीला माझ्या दृष्टिकोनानं विरोधक आहेत. इकडे राष्ट्रवादी व मनसेचे
उमेदवार त्यांच्या सोबत आहेत आणि इकडं जनता दल, जनस्वराज्य, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना व भाजप, बरोबर, इकडं उमेदवार हे सगळे महायुतीचे 22, इकडं उमेदवार महायुतीचे असून फक्त जनता दल मधल्या 8 लोकांना उमेदवारी मिळालेली आहे. जनता दलची मागची 2016ची जेव्हा इलेक्शन झाली त्यावेळेला त्यांनी स्वबळावर इलेक्शन लढवली होती. मला त्या पक्षाच्या नेत्या आदरणीय स्वातीताई यांना आपल्या माध्यमातून एक प्रश्न विचारायचा आहे साहेब, की आपण ज्यांच्या विचारानं आपण काम करलो किंवा ज्या जनता दल पक्षाचे अजेंडा होता की सर्वसामान्यावर ज्यावेळा अन्याय होतो त्यावेळेला लक्ष्मी मंदिरपासून प्रांत ऑफिसपर्यंत मोर्चाकडून त्या आंदोलनाला वाचा पडत होते, पण आजच्या घडीला स्वर्गीय श्रीपतराव शिंदे साहेब हयात नाहीत. आमची अपेक्षा होती की स्वातीताई देखील SC कास्ट मधल्याच कुठल्या तरी उमेदवाराला जनता दलमधून उमेदवारी देतील. पण मित्र, आज मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे गडिंग्लज शहरातल्या जनतेला की ताईने असा का निर्णय घेतला की SC कास्टच्या मूळ जे SC आहेत त्यांना दाखला दिला नाही, ज्याचा OBCचा दाखला आहे त्याचा SC दाखला काढण्यासाठी काय काय केलेलं आहे हे मी योग्य वेळी सांगेन. मला वाटतं की आम्ही त्यावेळी जेव्हा हे झालं तेव्हा त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही उमेदवारी जाहीर करताना तुम्ही SC कॅटेगरी का दिला नाही, तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे जो काय उमेदवार आहे तोच उमेदवार आम्ही दिलेला आहे. जर म्हणजे त्यांचं हेही विधान होतं की जर विनोद बिलावर जर आमच्याकडे असते तर आज आम्ही त्यांना तिकीट दिलं असतं, असंही त्यांनी वक्तव्य केलं होतं. कसं आहे, ज्या वेळा तिकीटचं फॉर्म भरून माघारचं तिकीट भरून ज्यावेळेला छाननी झाली त्याच्यानंतर त्यांची साहेब ही प्रतिक्रिया. अच्छा, हीच प्रतिक्रिया जर फॉर्म भरायच्या आधी मी असू देत, रामदास कोरडे असू देत किंवा बापूसाहेब मेत्रीसारखे कार्यकर्ते जर त्यांच्याकडे गेले असते तर गडिंग्लज नगरपालिकेमध्ये जनता दलची ताकद कुठेतरी कमी होत आहे असं त्यांच्या मनात पहिल्यांदा शंका आली. त्यामुळं ते ज्यावेळेला अनेक पक्षाशी चर्चा करायला लागले, आता पण देखील तुम्ही बघा त्यांनी जनता दलकडे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घेतलेली नाही, त्यांनी दुसऱ्या पक्षाला ज्या अर्थी तिकीट दिलेलं आहे जनता दलचा कार्यकर्ता साहेब त्यांना देखील दिलेला आहे. जनस्वराज शक्तीकडे असा उमेदवार नाही असं काय नव्हता. प्रेमा विटेकरी, अजितदादा विटेकरी, दिगंबर विटेकरी असे अनेक लोक जनस्वराजमधून उभारून राहू शकले असते, तो तिने कुठे विचारच केला नाही. त्यामुळं ताईंनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की आमच्याकडे कोण उमेदवार नव्हता, प्रथम तर मी आपल्या माध्यमातून ताईंना असंही सांगू इच्छितो की जनता दलकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असता तर तुम्ही नक्की जो निवडून आज येणार आहे त्याला बोलून ताई तुम्ही तिकीट डिक्लेअर केलं असतं, पण ते तुमच्या हातात नव्हतं. जनस्वराजच्या कडे ज्यावेळेला नगराध्यक्ष पद जागा वाटपमध्ये गेलं त्या दिवसापासून मला वाटतं की तुम्ही SC मधला उमेदवार शोधण्याचा किंवा त्याच्या संपर्क साधण्याचाच बंद केलं. अच्छा, काय सांगाल जनतेला एक आमच्या माध्यमातून की जाता जाता तुम्हाला गडिंग्लज शहरातल्या 30,000पेक्षा जास्त लोकसंख्या आहे, म्हणजे साधारणतः 36 ते 38,000 लोकसंख्या आहे, त्यातील मतदारसंख्या ही 28,600पेक्षा जास्त आहे. मला काय म्हणायचं आहे, आज ही वेळ भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील जातीवादचं राजकारण लोक जातीवाद खरोखर आता का आणत आहेत ह्याची मला यंदा शंका आहे. जर हे जातीवाद आपल्याला ह्या ठिकाणी आता रोखलो नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे मला गडिंग्लज शहरातल्या पहिल्यांदा मी साहेब आणखीन एक जराशी आपली परवानगी घेऊन बोलतो. बोला की सर. की ज्या वेळेला लिंगायत समाजाची स्थापना महात्मा बसवेश्वर महाराजांनी केलं त्यावेळेला बसवेश्वर महाराजांनी वंचित, दीनदलित यांच्यावरती अन्याय होत असल्यामुळं लिंगायत समाजाची स्थापना केली. मी रोज लिंगायत समाजात उठबस करणारा कार्यकर्ता आहे. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी नॉनव्हेज पण खातोय आणि माझ्यासोबत लिंगायत समाजाचा माणूस बसून व्हेज खाणारे पण आहेत. कधीही तिने भेदभाव कधी नॉनव्हेज खाताना केलं नाही. पण ज्या वेळेला उमेदवारी द्यायची वेळ आली त्यावेळेला महात्मा बसवेश्वर महाराजांचे हे विचार लिंगायत समाजातले ठराविक लोकांना ज्यांना कॉप्ट व्हायचं होतं साहेब, मी आता तुमच्या माध्यमातून स्पष्ट बोलू इच्छितो की ज्यांना कॉप्ट व्हायचं होतं त्या कॉप्ट व्हायचे किती जागा आहेत मी सांगू शकत नाही, पण एक जागेसाठी 10 लोकांना हिनी आश्वासन दिलेलं आहे. म्हणजे कॉप्ट होण्यासाठी कॉप्ट मी कसं होईल त्याच्यासाठी आमच्यासारख्या लोकांच्या वरती अन्याय झालेला आहे. त्यामुळे माझी लढाई ही वैयक्तिक नगराध्यक्ष मी व्हावं असं माझी कधीच स्वप्नात इच्छा नव्हती. आता पण माझी काही अशी इच्छा नाही आहे. तुम्ही आज जरी म्हटला
की एससी समाजातला हा कार्यकर्ता काम करणार आहे, SC समाजातला हा उमेदवार आमच्याकडे तिकीट मागितला होता, अधिकृत फॉर्मची मागणी केला होता, त्याला जर तुम्ही आज देखील उमेदवारी देत असेल तर गडिंग्लज शहरातल्या तमाम जनतेला मी सांगू इच्छितो, मतदारांना सांगू इच्छितो की आज जर त्यांनी SC समाजातले मूळ जे खरोखर महार, मांग, ढोर, बुरुड, खाटी, चर्मकार हे मूळ जे SC कास्ट मधले आहेत त्यांना जर तिकीट आज जरी त्यांनी दिलं तर मी आपल्या माध्यमातून सांगतो, त्यांनी जर तिकीट दिले तर त्या क्षणाला माझा त्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा असेल. मी खुर्चीसाठी किंवा कुठल्या तत्वासाठी हे करत नाही आहे. मी ही लढाई लढत आहे ती आज SC कास्टवरती अन्याय झालेला आहे. तर आपल्या सर्वांच्यावरती उद्या अन्याय होऊ नये, अन्यायाची विरोधात लढण्याची ताकद ही आपल्याला कोण दिलेली आहे? स्थानिक आता इथले बाबासाहेब कुपेकरांनी आम्हाला आजपर्यंत ते शिकवलेलं आहे. शापूरकर साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, प्रकाश चव्हाण साहेब असतील, ही जी आजपर्यंत गडिंग्लज तालुक्यातील जी नेते मंडळी झालेले आहेत जिने कधी जातीवादाचा आजपर्यंत विचार केलेला नाही. ज्यावेळी सुंदराबाई बिलावर पहिल्यांदा थांबली त्यावेळेला आम्हाला चड्डी घालून आम्ही प्रचार करत असतो किंवा आम्ही शाळेचे विद्यार्थी होतो. बरोबर. पण त्यावेळेला प्रमुख ह्या शहरातली आता जी मी नावं घेतली त्या लोकांनी आमच्या मागासरी कुटुंबातल्या महिलेला सर्वसामान्य दिलं. ज्या वेळेला आमची आई उपनगराध्यक्ष झाल्या त्यावेळेला पण आदरणीय मुश्रीफ साहेबच होते. बरोबर. म्हणजे नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आम्हाला उपनगराध्यक्ष पद मिळालं. पण ज्यावेळेला जनतेतून नगराध्यक्ष पद मिळत आहे त्यावेळेस का जातीवादाचं हे राजकारण पेरलं जात आहे. अच्छा. त्यामुळे गडिंग्लज शहरातली सुगण्य मतदारांना माझी हात जोडून विनंती आहे की आज जर आपण जागरूक झालो नाही आणि आजच्या घडीला सत्य जे आहे ते खऱ्याला खरं म्हणा आणि खोट्याला खोटं म्हणा हे जर आपण बोलू शकलो नाही तर येणारी पुढची पिढी आम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तमाम गडिंग्लज शहरातल्या जनताला माझी हात जोडून नम्रपूर्वक विनंती आहे की आज ही माझ्यावर वेळ आलेली आहे ती दुसऱ्या कुठल्याही समाजावर, म्हणजे माझ्यावर म्हणत नाही, दुसऱ्या कुठल्याही समाजावर येऊ नये एवढी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. धन्यवाद साहेब. मला वाटतं तुम्ही खूप भावनिक झालात. खरं तर तुम्ही इथं आलात आणि आमच्याशी जो संवाद साधलात, आमच्या माध्यमातून नागरिकांना तुम्हाला जे सांगायचं आहे ते तुम्ही सांगितलं. आशा करूया की तुम्हाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत. तुमची चांगल्या पद्धतीनं तुम्हाला यश मिळो ही आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही आलात त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद.